गॅस नसल्याने चुलीवर अन्न शिजवत आहेत हॉटेल व्यावसायिक. कमर्शियल गॅसचा पुरवठा पुण्यात बंद असल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत. पुण्यातील अनेक हॉटेल बंद करण्याची नामुष्की हॉटेल मालकांवर ओढवली. अमेरिका आणि इराण इस्रायलचा फटका उद्योग व्यावसायिकांना हॉटेल मालकांना पडताना आता आपल्याला साफ दिसत आहे. आपण आता अशाच एक हॉटेल मालकाकडे आलो आहोत जे प्रसिद्ध आहे मेघदूत प्युअर व्हेज म्हणून. हे आहे गंगाधाम इथे. आपण इकडं थेट यांच्या मेघदूत यांच्या हॉटेल मालकाशी आपण विचारणा करणार आहोत की तुम्हाला थेट अमेरिका आणि इराण या युद्धाचा फटका कशा प्रकारे बसला आहे आपण यांना विचारूया. मी हॉटेल मेघदूतचा ओनर आहे. आज सिलेंडरची एवढी विकट परिस्थिती झालेली आहे की सिलेंडर ब्लॅकमध्ये घ्यायला लागतंय. आम्ही साऊथ इंडियन बाकी सगळे सेक्शन एक सेक्शन बंद करत चाललो आहे. अँड मला असं वाटत नाही की अजून 1-2 दिवस पण हॉटेल चालू शकणार का. हॉटेलची परिस्थिती सिलेंडरची एवढी विकट झालेली की सिलेंडर अवेलेबल नाही. आम्ही आता इंडक्शन चालू करून त्याच्यावर आता थोडं चहा कॉफी जे आहे ते भागवतोय. बाकी आता चान्स तर खूप कमी आहे. आणि ब्लॅकमध्ये चाललेले सिलेंडर झाले 3,000 रुपये कमर्शियल सिलेंडर. आणि छोटा सिलेंडर तर वापरूच शकत नाही, त्याच्यावर इमिजिएट रेड मारतात. तुम्हाला या प्रकारे रोजचे किती सिलेंडर लागतात आणि किती या व्यावसायिकावर परिणाम पडलाय? मला 4 सिलेंडर लागतं. आजच्या तारखेला कालपासून एक पण सिलेंडर भेटलेलं नाही आहे. जे आहे त्याच्यावर चाललेला होता, थोडासा स्टॉक होता म्हणून, पण ते आज नाही तर उद्या विषय क्लोज आहे. तर तुम्ही यावर आता दुसरा ठोस उपाय म्हणून तुम्ही इलेक्ट्रिक गॅस शेगडी याचा वापर करणार आहे किंवा चुलीचा वापरही करणार आहात का? इलेक्ट्रिक गॅस शेगडी आता इंडक्शन मागवले, त्याच्यावर पराठा बाकीचे सेक्शन चालू करणार. आणि तंदूर आमच्या ऑलरेडी गॅसवर होता, त्याला आता परत जुना कोळशावरच परत येतोय. आणि कोळशा पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी बंद करून टाकले. तर यावर तुम्हाला आता तुमचा एवढा मोठा स्टाफ आहे, एवढं मोठं रेस्टॉरंट आहे, तर तुम्ही हे सगळं कशा प्रकारे बघताय? आता जसं चाललंय तसं बघू किती दिवस चालतोय. तर आता स्टाफ जे आहे, हॉटेल बंद केलं तरी स्टाफला तर जेवण द्यायलाच लागेल. आपण लॉकडाऊनमध्ये पण सगळ्यांना साथ दिली, त्यांनी आपल्याला साथ दिली, आपण पण त्यांना साथ द्यायलाच लागेल. त्यांना रस्त्यावर तर सोडू शकत नाही. सरकार आणि प्रशासनाकडे तुमची नेमकी मागणी काय? सरकार आणि प्रशासनाकडे मागणी आहे की कुठंतरी धंदेवाईक लोकांचा पण विचार करा. ते टॅक्स भरतात, टायमावर प्रत्येक गोष्ट करतात, त्यांची काहीतरी विचार करायला पाहिजे. फक्त तुम्ही डोमेस्टिक सिलेंडर देता आणि कमर्शियल कंप्लीट बंद केलं तर लोकांचे तोंडाचं घासीत एवढे 50-50, 60-60 जे स्टाफ आहेत प्रत्येक हॉटेलमध्ये, ते जाणार कुठं? ते त्यांच्या मागं 4-4 परिवार आहे. त्यांचा परिवार कसं चालणार? गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यात अडचणी येतं खूप. आता तर बँगलोरला सगळे हॉटेल बंद पडले, पुण्यात पण खूप हॉटेल बंद पडायला लागले. आणि पुढच्या 2 दिवसात तर मला नाही वाटत कुठलेही हॉटेल चालू असतील. यामागे खर्च किती वाढलाय तुम्हाला आणि व्यवसायावर किती परिणाम किती झालाय? खर्च आता 1500चे सिलेंडर 3,000 रुपयाला कमर्शियल आणायला लागलाय. त्याच्यात रिक्षा भाडा, कधी निगडीला पाठव, कधी पिंपरीला पाठव, कोणाकडे सिलेंडर अवेलेबल आहे ते सिलेंडर भिका मागून आणतोय. आणि जर यापुढे तुम्हाला जर सिलेंडरच भेटले नाही, आता तुम्ही जसं म्हणताय की भिका मागून आणावे लागतात, यापुढे तुम्हाला भेटलेच नाही तर तुम्ही कशा प्रकारे बघणार? हॉटेल बंद करायला लागला, अजून काय करणार? तर तुम्हाला हे स्टाफचा खर्च वगैरे कसं बघताय तुम्ही? मग आता कोळशीची सिगडी मागून स्टाफचं जेवण तर बनवायला लागेल. स्टाफचं जेवण तर तयार करायला लागेल. ते लोकांना तर उपाशी ठेवू शकत नाही. 8 दिवस 15 दिवस जेवढे दिवस वॉर चालली तेवढे दिवस तर आपल्याला सहन करायला लागेल. आता तुमच्या हॉटेल व्यावसायिकांची मीटिंग झाली होती मला वाटतं आज किंवा काल, तर त्यामध्ये काय ऑलरेडी पत्र दिलेलं आहे. हॉटेल असोसिएशन तर्फे मागणी केलेली आहे की हॉटेल असोसिएशन वाल्यांचा विचार करा. सरकारने आता त्याच्यावर ठोस काहीतरी उपाय काढून करायला पाहिजे. आपण काय आपल्याकडे किती शिल्लक आहे. सरकार म्हणतात की तुम्ही अफवांवर विश्वास करू नका, पण जे खरी स्थिती ग्राउंड रियालिटी आहे ती आहे की सिलेंडर अवेलेबलच नाही तर अफवांवर विश्वास काय करायचे? सिलेंडर कंपनीमधनं भरूनच बाहेर निघत नाही तर काय करतात? आणि जे आहे ते बाकीचे जे गॅसवाले आहेत ते ब्लॅक चाललेत. त्यांचं ब्लॅकमध्ये माणूस विकत किती घेणार? 3-3 हजार 4-4 हजारने सिलेंडर घेऊन किती दिवस जगू शकणार? पण कस्टमरला तेवढंच रेट वाढवायला लागेल प्रत्येक गोष्टीचा. आता म्हणजे तुमचं जे मेन कोर्स असेल किंवा मेनू काही असेल, डोसा म्हणा, साऊथ इंडियन म्हणा, पंजाबी म्हणा, नॉर्थ इंडियन म्हणा, त्यात तुमचे रेट वाढतील? आता हाल फिलहाल तर वाढवलं नाहीये, पण पुढे जसं परिस्थिती आहे किती टक्क्यांनी वाढू शकतात? कमीत कमी 10-15% तर वाढवायलाच लागेल. परिस्थिती असं वाईट झाली तर विकट. आजच्या तारखेला तर आपण आपल्या कस्टमरला जेवढं जमतो तेवढं आपण सवलत देऊ.
आपल्या पॉकेटला खड्डा पडलं तरी चालेल, पण आपण कस्टमरला सांभाळू का? कस्टमरवरच आपलं हॉटेल हे सगळं धंदा आहे. तर नक्कीच आपल्याला पाहावं लागणार आहे की गिऱ्हाईकाची खिशे रिकामे होते का हॉटेल व्यावसायिकाचे गॅस सुरळीत होत्यात हे बघणं आता पुढे बघावं लागणार आहे. पारस मुथा यांचा रिपोर्ट.